Dear student, in the last lecture we have seen biofuel. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही जैव इंधन जे आहे तर त्या जैव इंधनाविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. देन वी हॅव सीन मायक्रोबायल पोल्युशन कंट्रोल. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असणारे जे काही सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असणारे जे काही लँड फिलिंग साइट्स आर मॉडर्न लँड फिलिंग साइट्स, आधुनिक अशी प्रकारची असणारी जी काही भूमिभरण स्थळं जी आहेत तर त्या भूमिभरण स्थळाविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी आपण पाहिली. याच्यानंतर पेज नंबर 83 वर की ऑब्झर्व, निरीक्षण करा की ऑब्झर्व द गार्बेज व्हॅन्स ऑफ ग्रामपंचायत अँड म्युनिसिपॅलिटी. या ठिकाणी आपल्याला ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, विशेषतः महानगरपालिका असेल, याच्या कचरा उचलणाऱ्या ज्या काही गाड्या ज्या आहेत तर त्या गाड्यांचं निरीक्षण त्या ठिकाणी करायचं आहे. नाव डेज देअर इज फॅसिलिटी ऑफ डिक्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ गार्बेज बाय कॉम्पॅक्शन इन दोज व्हॅन. गाड्यांचं जर तुम्ही त्या ठिकाणी निरीक्षण केलं तर आजकाल ते असणाऱ्या ज्या काही गाड्या ज्या आहेत तर त्या गाड्यांमध्येच कचरा दाबून कॉम्पॅक्ट करून त्याचं आकारमान कमी करण्याची सोय त्या ठिकाणी असते. एक्सप्लेन द ऍडव्हान्टेजेस ऑफ धिस ऍक्टिव्हिटी. आणि ही जी काही कृती जी आहे तर त्या कृतीचं फायदे जे आहे तर ते फायदे आपल्याला त्या ठिकाणी विचार. आता काय सांगताय, गिव्हन द गार्बेज इज कॉम्प्रेस इट्स व्हॉल्यूम इज रिड्यूस. ज्या वेळेला कचरा जो आहे तर तो कचरा काय केला, तो दाबला जातो. कचरा दाबला की त्या कचऱ्याचा असणारे जे काही आकारमान जे आहे तर त्या आकारमान त्या ठिकाणी होताना दिसतं. याच्यामुळे काय होतं नाही सभा, द ट्रिप्स ऑफ द व्हॅन्स दॅट पिकअप द गार्बेज कॅन बी रिड्यूस ड्यू टू सच मेजर्स. असं केल्यामुळं त्या असणाऱ्या जे काही कचरा गाड्या ज्या आहेत तर त्या कचरा गाड्यांची असणारे काही ट्रिप ज्या आहेत, वाहतूक जी आहे तर ती वाहतूक कशी होताना दिसते, कमी त्या ठिकाणी, म्हणजे संख्या जी आहे तर ती संख्या त्या ठिकाणी कमी होताना दिसते. The land filling sites can also accommodate more garbage if it is compact. आणि असा दाबून जो असणारा आणलेला जो काही कचरा जो आहे तर त्या कचऱ्यामुळे काय होतं नसते, भूमिभरण स्थळ जे आहे तर त्या भूमिभरण स्थळामध्ये काय होतं नसते, जास्तीत जास्त असणारा जो काही कचरा जो आहे तर तो कचरा त्या ठिकाणी बसताना दिसतो. त्याच्यानंतर तो पुढचा आपल्याला माहिती बघा, सिवेज मॅनेजमेंट, सांडपाणी व्यवस्थापन. आता काय दिलंय की इन villages domestic sewage is disposed of either in nearby soil or in biogas plant. गावामध्ये आपल्या लक्षात येत असते की प्रत्येक घरामधलं तुम्ही जर शेताला राहत असाल तर घरामधलं असताना काही सांडपाणी जे आहे तर ते सांडपाणी काय केलं तर लगतच्या जमिनीमध्ये, किंवा गावामध्ये राहत असाल तर गटारा जे आहे तर त्या गटारामध्ये त्या ठिकाणी सांडपाणी सोडलं जातं, किंवा बायोगॅस संयंत्र जे आहे तर त्या बायोगॅस संयंत्रामध्ये घरातील सांडपाणी त्या ठिकाणी सोडलं जातं. हाऊएव्हर इन सिटीज सिवेज नीड्स टू बी कॅरीड टू द प्रोसेसिंग युनिट अँड ऍक्टेड अपॉन बाय द मायक्रोबायल प्रोसेसेस. परंतु मोठी असणारे जे काही शहरं जे आहेत तर त्या शहरामध्ये जमा होणारे जे काही सांडपाणी जे आहे तर ते सांडपाणी प्रोसेसिंग युनिट म्हणजे प्रक्रिया केंद्र जे आहे तर त्या प्रक्रिया केंद्रामध्ये नेऊन त्यावर सूक्ष्मजैविक असणाऱ्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया त्या ठिकाणी कराव्या लागतात. मायक्रोवेव्ज विच कॅन डिकम्पोज एनी कंपाऊंड ॲज वेल ॲज डिस्ट्रॉय द पॅथोजन्स ऑफ द कॉलरा, टायफॉइड एक्सेट्रा आर मिक्स्ड विथ द सिवेज. म्हणजे असणारे जे काही सांडपाणी जे आहे तर त्या सांडपाण्यातील कोणत्याही असणारे जे काही संयुग जे आहे तर त्या संयुगाचं विघटन करणार. त्याचप्रमाणे आपल्या लक्षात येत असते की कॉलरा असेल, हगवण असेल, टायफॉइड असेल, या जीवाणूंचा किंवा नाश करणारे जे काही सूक्ष्मजीव जे आहे तर ते सूक्ष्मजीव ते असणारे जे काही सिवेज वॉटर जे आहे तर त्या सिवेज वॉटरमध्ये त्या ठिकाणी मिसळले जातात. दे रिलीज methane and carbon dioxide by decomposition of the carbon compounds present in the sewage. हे असणारे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव सांडपाण्यामध्ये मिसळल्यानंतर
ते काय करतात, सांडपाणी जे आहे तर त्या सांडपाण्यामधले असताना काही कार्बनी पदार्थ जे आहेत तर त्या कार्बनी पदार्थाचं विघटन करून असणारा जो काही मिथेन वायू असेल, CO2 वायू जो आहे तर तो त्या सांडपाण्यामधला असणारे काही कार्बनी पदार्थामधला मिथेन असेल, CO2 असेल तर त्या ठिकाणी मुक्त करताना दिसतात. फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज द झेनोबायोटिक केमिकल्स प्रेझेंट इन द सिवेज. पुढे काय सांगितलेलं आहे की फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवन हे काय करताना दिसतात, सांडपाणी जे आहेत तर त्या सांडपाण्यातील झिनोबायोटिक्स म्हणजे मानव निर्मित असणारे जे काही रसायन जे आहेत तर त्या रसायनांचं विघटन जे आहे तर ते विघटन त्या ठिकाणी करताना दिसतात. तर त्याच्यानंतर पेज नंबर 84 वर द स्लज दॅट सेटल्स डाऊन इन दिस प्रोसेस कॅन अगेन बी युज्ड ॲज ए फर्टिलायझर. आणि ही जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये तळाला जाणारा जो काही स्लज ज्याला त्या ठिकाणी गाळ म्हटला जातो हा खत म्हणून पुन्हा त्या ठिकाणी वापरण्यात येतो. वॉटर रिलीज्ड आफ्टर मायक्रोबायल ट्रीटमेंट इज एन्व्हायरमेंटली सेफ. आणि या ठिकाणी अशा पद्धतीने सूक्ष्मजैविक असणाऱ्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर ती प्रक्रिया सांडपाण्यावर करून झाल्यानंतर बाहेर पडणारं जे काही पाणी जे आहे तर ते पाणी कसं आहे आपल्याला पर्यावरण दृष्ट्या निर्धोक त्या ठिकाणी आहे. Microwaves used for bioremediation of environment pollution due to sewage. ही सांडपाण्यानं प्रदूषित झालेले जे काही पर्यावरणाचं जैव उपचार करण्यासाठी हे जे काही सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये आपल्याला दिलेली की कलेक्ट इन्फॉर्मेशन माहिती त्या ठिकाणी मिळवायला आपल्याला सांगितली की विच मटेरियल should not be present in the garbage for its proper microbial decomposition. कचरा जो आहे तर त्या कचऱ्याचं सूक्ष्मजैविक विघटन नीट होण्यासाठी त्या कचऱ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी नसाव्यात. आता आपल्या लक्षात येत असते की सूक्ष्मजैविक त्या ठिकाणी विघटन करायचं, याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसतं की नॉन डिग्रेडेबल असणारे जे काही सबस्टन्सेस उदाहरणार्थ काच असेल, प्लास्टिक असेल, मेटल्स असतील तर ह्या त्या ठिकाणी कचरा जो आहे तर त्या कचऱ्यामध्ये त्या ठिकाणी नसावे. सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे की हाऊ द सिवेज जनरेटेड इन युअर हाऊस आर अपार्टमेंट इज डिस्पोज्ड ऑफ. तुमच्या घरी किंवा इमारतीमध्ये निर्माण होणारे जे काही सांडपाणी जे आहे तर त्या सांडपाण्याची व्यवस्था कशी केली आहे याचा शोध जो आहे तर तो शोध तुम्ही त्या ठिकाणी घ्या. त्याच्यानंतरच पुढचं आपल्याला पाहिजे क्लीन टेक्नॉलॉजी. काय सांगितले, क्लीन टेक्नॉलॉजी. स्वच्छ तंत्रज्ञान. काय म्हणले क्लीन टेक्नॉलॉजी मध्ये ह्युमन बीइंग हॅज मेड व्हेरी फास्ट प्रोग्रेस इन टेक्नॉलॉजी. आपल्याला माहिती की मानव जे आहे तर त्या मानवानं तंत्रज्ञान जे आहे तर त्या तंत्रज्ञानामध्ये प्रचंड वेग जो आहे तर त्या प्रचंड वेगानं त्या ठिकाणी काय केलेली प्रगती जी आहे, प्रोग्रेस जी आहे तर ती प्रोग्रेस त्या ठिकाणी केली. हाऊ एव्हर एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज ऑल्सो इन्क्रीजिंग विथ द सेम स्पीड. आणि असं जरी असलं तर त्याचबरोबर पर्यावरणाच्या प्रदूषणाचं असणारं ते काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण सुद्धा त्याच वेगानं त्या ठिकाणी वाढते. लेट अस सी द वेज ऑफ द कंट्रोल ओव्हर एअर, सॉइल अँड वॉटर पोल्युशन विथ द हेल्प ऑफ द मायक्रोवेव्स. आणि म्हणून त्या ठिकाणी सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवांचा वापर करून एअर म्हणजे वायू, त्याच्यानंतर सॉइल म्हणजे भू किंवा जमीन, आणि पुढे आपल्याला सांगितलंय असणारं जे काही जलप्रदूषण याच्यावर कशा पद्धतीनं नियंत्रण त्या ठिकाणी ठेवता येईल हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. मायक्रोवेव्स हॅव नॅचरल ॲबिलिटी ऑफ डिकम्पोजिंग द मॅनमेड केमिकल्स. काय सांगितलं की मानव निर्मित असणारे जे काही रसायनं जे आहेत तर ही जी मानव निर्मित असणारे जे काही रसायनं जे आहेत तर त्या रसायनांचा नाश करण्याची जी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता
सूक्ष्म जीव जे आहेत तर त्या सूक्ष्म जीवांमध्ये नैसर्गिकरित्याच त्या ठिकाणी आढळते. हायड्रोकार्बन्स अँड अदर पोल्युशन काय सांगितलेले की हायड्रोकार्बन्स अँड अदर केमिकल्स आर ट्रान्सफॉर्म विथ द हेल्प ऑफ दिस ॲबिलिटी. आणि हे त्या ठिकाणी असणारे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांमध्ये मानवनिर्मित रसायन जे आहेत तर ते रसायन नाश करण्याची जी काही क्षमता जी आहे तर त्या क्षमतेचा वापर करून हायड्रोकार्बन्स आणि इतर रसायनांचं त्या ठिकाणी रूपांतरण जे आहे तर ते रूपांतरण त्या ठिकाणी केलं जातं. आता कसं केलं जातं की सम मायक्रोवेव्ह रिमूव्ह द सल्फर फ्रॉम द फ्युएल्स. काही सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव काय करतात, इंधन जे आहे तर त्या इंधनामधून गंधक जो आहे तर तो गंधक काय करतात, काढून त्या ठिकाणी टाकतात दिसतात. पहिला आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल, काय सांगता येईल की सम मायक्रोवेव्ह remove the sulfur फ्रॉम फ्युएल्स. जे काही असणारे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव काय करतात, इंधन जे आहे तर त्या इंधनामधला गंधक जो आहे तर तो गंधक त्या ठिकाणी काढून टाकतात. सेकंड आपल्याला दिलेले की मेटल्स लाईक कॉपर, आयर्न, युरेनियम, झिंक एक्सेट्रा लीच इन टू द एन्व्हायरमेंट फ्रॉम लो क्वालिटी मेटलाइट्स. की हलक्या प्रतीचा असणारे जे काही धातूक जे आहे तर त्या धातुकामधला असणारे जे काही तांबा असेल, लोह असेल, युरेनियम असेल, जस्त असेल, असे जे काही धातू जे आहेत तर ते धातू काय होता नसतात, पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणामध्ये काय होता नसतात, झिरपताना दिसतात. काय सांगता येईल, सेकंड आपल्याला सांगितले की मेटल्स लाईक, आता त्याची सिंबॉल मी त्या ठिकाणी लिहितो. कॉपर आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले लोखंड आहे, त्याच्यानंतर युरेनियम आहे आणि जस्त आहे. हे काय सांगितले, लीच इनटू एन्व्हायरमेंट फ्रॉम लो क्वालिटी मेटल्स. काय सांगितलेले की आपल्या लक्षात येताना दिसतंय, हलका प्रकारचं असणारे जे काही मेटल्स धातुक जे आहे तर त्याच्यामधलं असणारे जे काही तांब असेल, लोखंड असेल, युरेनियम असेल, झिंक जे आहे तर ते लीच म्हणजे झिरपताना दिसतात किंवा पाझरताना त्या ठिकाणी दिसतात. दीज आर कन्व्हर्टेड इनटू कंपाऊंड्स बिफोर लिचिंग. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकार काय सांगितलं की दीज आर कन्व्हर्टेड इनटू कंपाऊंड्स बिफोर लिचिंग विथ द हेल्प ऑफ द थिओबॅसिली अँड सल्फोबॅसिली. आता काय सांगितलेले, आणि म्हणून थायोबॅसिलस आणि सॅल्फोबस हे जे काही जीवाणू जे आहेत तर त्या जीवाणूंच्या साह्यानं या धातूंचं झिरपण्यापूर्वीच काय केलं तर संयुग जे आहे तर त्या संयुगामध्ये रूपांतरण त्या ठिकाणी केलं. दोन त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला सांगितलेले, थायोबॅसिलस आणि दुसरा आहे सल्फोबस. काय सांगता येईल आपल्याला, ही सर्वसाधारणपणे आपल्याला काय सांगितलेले की दीज आर कन्व्हर्टेड into compounds before leaching कशाच्या सहाय्याने, विथ द हेल्प ऑफ, पहिला आपल्याला सांगितलंय थिओबॅसिली, स्पेलिंग प्रमाणे आपण त्या ठिकाणी उच्चार करतोय, थिओबॅसिली अँड सल्फोबॅसिली. काय सांगितलेले की थिओबॅसिली आणि सल्फोबॅसिली हे जे काही दोन असणारे जे काही जीवाणू जे आहेत तर त्या जीवाणूंच्या साहाय्यानं धातूचं झिरपण्यापूर्वी संयुग जे आहे तर त्या संयुगामध्ये रूपांतरण त्या ठिकाणी केलं येते. याच्यानंतर पुढे पाहतो, पुढे पेज नंबर
84 वर कॅन यू टेल म्हटलेले सांगा पाहू. यू मस्ट हॅव सीन or read the news of the dead fishes or oily water accumulating at the sea coast. की समुद्र किनारा जो आहे तर त्या समुद्र किनाऱ्यावर तेलकट अशा प्रकारचं पाणी किंवा हजारो असणारे जे काही मासे जे आहेत तर ते मासे मृत असल्याच्या बातम्या तुम्ही त्या ठिकाणी वाचल्या असतील किंवा पाहिल्या त्या ठिकाणी असतील. व्हाय डज धिस हॅपन, तर हे असं का त्या ठिकाणी होताना दिसतं. आता काय सांगता येईल की देअर आर व्हेरियस कॉजेस ऑफ द ऑइल स्पिल ऑकरिंग इन द मराईन वॉटर्स. की समुद्राचं असणारं जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये असणारे जे काही तेल गळती जे आहे तर त्या तेल गळतीची अनेक त्या ठिकाणी कारण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. फॉर एक्झाम्पल, ऍक्सिडेंट ऑफ ऑइल टँक्स दॅट ट्रान्सपोर्ट क्रूड ऑइल. की सर्वसाधारणपणे जे काही मालवाहू अशा प्रकारचे असणारे जे काही जहाज जे आहेत की ज्या जहाजांमध्ये क्रूड ऑइल जे आहे तर ते क्रूड ऑइल त्या ठिकाणी वाहून नेलं जातं तर त्यांची टक्कर जी आहे तर ती टक्कर त्या ठिकाणी होताना दिसते. आणि याच्यामुळे काय आता नसते स्पिलेज थ्रू ऑफशोर ऑइल वेल्स. दुसरं आपल्याला सांगता येईल की त्या ठिकाणी तेलाची असणारी काही विहीर जी आहे तर त्या विहिरीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी गळती जी आहे तर ती गळती त्या ठिकाणी होताना दिसते. पुढचं आपल्याला सांगता येईल पोल्युटन्स रिलीज्ड थ्रू द इफ्लुएंट फ्रॉम द शोर एक्सेट. सांडपाणी जे आहे किंवा कारखान्यामधलं असणारं जे काही सांडपाणी जे आहे तर ते काय केलं तर समुद्राच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी सोडलं जातं. द ऑइल स्पिल फ्रॉम एन ऑइल फिल्म ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. मग अशा प्रकारचं जे काही तेल जे आहे तर ते तेल त्या ठिकाणी गळती झाल्यामुळं त्याचा असणारा तो काही थर जो आहे तर तो थर काय होताना दिसतो समुद्राच्या पाण्यावर त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. आणि याच्यामुळे काय होताना दिसते पहा मासे का मारतात ते आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. इट कॉजेस डिप्लिशन ऑफ द ऑक्सिजन इन वॉटर. आणि अशा प्रकारचा त्या ठिकाणी तेलाचा थर त्या ठिकाणी समुद्राच्या पाण्यावर त्या ठिकाणी तयार झाल्यामुळं ते पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये असणारे जे काही ऑक्सिजन जे आहे तर त्या ऑक्सिजनची पातळी त्या ठिकाणी कमी होताना दिसते. इट ऑल्सो कंटेन हजार्डस कार्बन हायड्रोकार्बन्स विच रिझल्ट इन द डेथ ऑफ द फिश. आणि ते असणारे जे काही तेल जे आहे तर त्याच्यामध्ये असणारे जे काही घातक अशा प्रकारचे काही हायड्रोकार्बन्स असतात आणि याच्यामुळं ते जे काही मासे जे आहे तर त्या माशांचा मृत्यू जे आहे तर ती मृत्यू त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे काय दिलेले की स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल ऑकर्स इन द ओशन ड्यू टू द व्हेरियस रिझन. समुद्र जे आहे तर त्या समुद्रामध्ये विविध कारणानं पेट्रोलियम असणारे जे काही तेल जे आहे तर त्या तेलाची त्या ठिकाणी गळती जी आहे तर ती गळती त्या ठिकाणी होताना दिसते. धिस ऑइल मे प्रूव्ह फॅटल अँड टॉक्सिक टू द ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्स. आणि अशा प्रकारची जे काही तेल गळती जी आहे तर ती तेल गळती ॲक्वेटिक अॅनिमल्स म्हणजे जलचर जे आहे तर त्या जलचरांसाठी घातक आणि विषारी त्या ठिकाणी ठरू शकते. का पुढे इट इज नॉट इझी टू रिमूव्ह द ऑइल लेअर फ्रॉम द सरफेस ऑफ द वॉटर बाय द मेकॅनिकल मेथड. मग अशा प्रकारचं हे जे काही पाण्यावर आलेला जो काही तेलाचा असणारा तो काही तबंग जो आहे तर तो तबंग त्या ठिकाणी यांत्रिक पद्धतीनं दूर करणं त्या ठिकाणी सोपं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा की हाऊ एव्हर बॅक्टेरिया लाईक स्युडोमोनास सॅप. नावं नीट लक्षात ठेवायची. काय सांगितलं आपल्याला स्युडोमोनास सॅप हा जो काही बॅक्टेरिया जो आहे एक एक आपल्याला त्या ठिकाणी नाव लक्षात ठेवायचंय. काय दिलेले स्युडोमोनास ॲप हा जो काय असतो जो काही बॅक्टेरिया जो आहे तर तो बॅक्टेरिया. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला अल्कॅनोहॉरॉक्स. नावं नीट लक्षात ठेवायची. काय आहे अल्कॅनोहॉरॉक्स बोरॉक्युमेनिन्स. पुन्हा एकदा ऐका अल्कॅनोहॉरॉक्स बोरॉक्युमेनिन्स. एक एक या ठिकाणी अल्कॅनोहॉरॉक्स आणि पुढे काय सांगितलं आपल्याला तर त्या ठिकाणी बुरकेमिनिन्स
बुर्किमिनीज, पुन्हा एकदा स्पेलिंग पहा, BORKU, या ठिकाणी BORKUE नाहीची बुर्किमिनीज, अशा प्रकारचं त्या ठिकाणी दुसरं आपल्याला दिलेले पहा काय दिलेले की सर्वसाधारणपणे अल्कॅनोव्हॅरन्स, बोरॉक्युमिनीस आणि स्युडोमोनास मध्ये काय असते पहा काय सांगितलेले की हाऊ एव्हर बॅक्टेरिया लाईक स्युडोमोनास शेप आहे, त्या ठिकाणी मी ॲप लिहिले, त्या ठिकाणी ते SU दिलेले स्वॅप, अँड अल्कॅनोव्हॅरन्स, Burkiomyces have the ability to destroy the pyridines and the other chemicals. हे जे काही दोन असणारे जे काही जीवाणू जे आहेत, स्युडोमोनास आणि अल्कॅनोव्हॅरस ब्युरोक्युमिनीस, हे जे काही दोन जीवाणू जे आहेत तर त्या दोन जीवाणूमध्ये पिरियडिनिस आणि इतर असणारे जे काही रसायन जे आहेत तर ते रसायन नष्ट करण्याची क्षमता त्या ठिकाणी असते. पुढे हेन्स these bacteria are used to clear the oil spill, आणि म्हणून या ठिकाणी हे जे काही जीवाणू जे आहे तर ते जीवाणू तेलाचे असणारे जे काही तवंग जे आहे तर ते तवंग नष्ट करायला या जीवाणू समूहांचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला. आणि these are called हायड्रोकार्बोनोप्लास्टिक बॅक्टेरिया. काय म्हटलेलं आहे, हायड्रोकार्बोनोप्लास्टिक बॅक्टेरिया आर इट इज ऑल्सो कॉल्ड एज द HCB. काय म्हटलेलं आहे, हायड्रोकार्बोनोप्लास्टिक, हायड्रोकार्बोनोप्लास्टिक HBC असंच म्हटलेलं आहे, HCB म्हटलेलं आहे, HCB हायड्रोकार्बोनोप्लास्टिक असणारा तो काही बॅक्टेरिया, म्हणजे हायड्रो मधला H, कार्बन मधला C आणि बॅक्टेरिया मधला B. आणि हे असणारे जे काही बॅक्टेरिया जे आहेत तर त्या बॅक्टेरियांना प्लास्टिक बॅक्टेरिया त्या ठिकाणी म्हणतात. HCB डिकम्पोज द हायड्रोकार्बन्स अँड ब्रिंग अबाउट द रिॲक्शन ऑफ कार्बन विथ ऑक्सिजन. आणि हे जे काही HCB जे आहे म्हणजे हायड्रोकार्बोनोप्लास्टिक बॅक्टेरिया जे आहेत तर ते काय करत नसतात, हायड्रोकार्बन जे आहे तर त्या हायड्रोकार्बनचं अपघटन करून त्यातील असणारा जो काही कार्बन जो आहे तर त्या कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग जो आहे तर तो संयोग त्या ठिकाणी घडून आणताना दिसतो. आणि ऑक्सिजनचा संयोग त्या ठिकाणी घडून आणल्यानंतर काय सांगितले पहा पुढे, ब्रिंग अबाउट द रिॲक्शन ऑफ द कार्बन विथ ऑक्सिजन, CO2 अँड वॉटर इज फॉर्मड इन दिस प्रोसेस. आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काय कार्बन डायऑक्साईड आणि पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. पण त्याच्यानंतर पुढे प्लास्टिक बॉटल्स आर फॉर्मड फ्रॉम द केमिकल सबस्टन्स PET, दॅट इज पॉलिइथिलीन टेट्राफिलेट पॉलिस्टर. आपल्याला माहिती की प्लास्टिकच्या असणाऱ्या ज्या काही बाटल्या ज्या आहेत तर त्या बाटल्या पेट PET काय सांगितलंय, पॉलिइथिलीन टेट्राफ्लेट पॉलिस्टर हा जो काही रासायनिक पदार्थ जो आहे तर त्या रासायनिक पदार्थांपासून त्या ठिकाणी बनवलेले असतात. नाउअडेज मोस्ट ऑफ द अर्बन गार्बेज कन्सिस्ट ऑफ द प्लास्टिक. अलीकडच्या काळामध्ये नागरी कचरा जो आहे तर त्या नागरी कचऱ्यामध्ये फार मोठा भाग या प्लास्टिक जो आहे तर त्या प्लास्टिकने त्या ठिकाणी व्यापलेला आहे. इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट पेसीज लाईक व्हिब्रिओ, काय सांगितलेले, व्हिब्रिओ प्रजाती. आता याचे काही व्हिब्रिओ प्रजाती जे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला दिलेले आयडोनिलिया, साक्रिएन्सिस आणि दुसरं आपल्याला सांगितलेले काय सांगितलेले व्हिब्रिओ, त्याच्यानंतर आयडोनिला, सॅक्रिएन्सिस कॅन डिकम्पोज्ड द पेट दॅट इज पॉलिइथिलीन टेट्राफ्लेट पॉलिस्टर. की सर्वसाधारणपणे काय सांगितलं आपल्याला, व्हिब्रिओ, बरोबर, व्हिब्रिओ, त्याच्यानंतर अजून काय सांगितलं, आयडोनिला, आयडोनिला
आयडिनिला कोणतं सांगितलेले? सॅक्रिएन्सिस. काय सांगितलेले? सॅक्रिएन्सिस, ENSIS. बरोबर. काय काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे व्हिब्रिओ, त्याच्यानंतर आयडिनिला, सॅक्रिएन्सिस या ज्या काय असणाऱ्या ज्या काही पेट जे आहे, पेट म्हणजे लक्षात ठेवायचं आपल्याला पॉलिइथिलीन टेट्राफ्लेट पॉलिस्टर या रासायनिक पदार्थांपासून बनवलेले जे काही प्लास्टिक जे आहे तर त्याचं विघटन जे आहे तर ते विघटन त्या ठिकाणी करताना दिसतात. सिमिलरली पेशीज ऑफ द बॅक्टेरिया लाईक ऍक्टिनोमायसिटिस, त्याच्यानंतर स्ट्रेप्टोमायसिटिस, नार्कोडिया, त्याच्यानंतर दिलेले ऍक्टिनोप्लेन्स हॅव ॲबिलिटी ऑफ डिकम्पोजिंग रबर्स फ्रॉम द गार्बेज. काय काय सांगितलेलं आपल्याला? ऍक्टिनोमायसिटिस नावं फक्त आपल्याला लक्षात ठेवायची त्यांची. काय सांगितलेले? ऍक्टिनोमायसिस. बरोबर. त्याच्यानंतरचं काय सांगितलेले? स्ट्रेप्टोमायसिस. त्याच्यानंतरचं सांगितलं आपल्याला नार्काडिया. त्याच्यानंतर सांगितलंय ऍक्टिनोप्लेन्स. आता हे काय करताना दिसतात तर सर्वसाधारणपणे असणारे जे काही गार्बेज जे आहे, कचरा जो आहे, तर त्या कचऱ्यामध्ये असणारे जे काही रबर जे आहे तर त्या रबराचं डिकम्पोजिशन जे आहे तर ते डिकम्पोजिशन त्या ठिकाणी करताना दिसतात. आणि व्हिब्रिओ, आयडिनिलो, सॅक्रिएन्सिस काय करताना दिसतात? जे काही पेट, प्लास्टिकच्या जे काही बॉटल जे आहे तर त्या बॉटल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं पॉलिइथिलीन टेट्राफ्लेट पॉलिस्टर जे आहे तर त्याचं विघटन जे आहे तर ते विघटन त्या ठिकाणी करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे आता पान नंबर 84 जे आहे तर त्याच्यावर काही डायग्राम्स आपल्याला दिलेले आहे. अल्किनोहेरक्स, बेरोक्युमिनिस, त्याच्यानंतर स्युडोमोनास आणि ऍसिडोबॅसिलस हे जे काय असणारे जे काही बॅक्टेरिया जे आहेत तर त्या बॅक्टेरियांची असणारे जे काही डायग्राम जे आहेत तर ते डायग्राम पेज नंबर 84 वर दिलेली ती तुम्ही त्या ठिकाणी पहा. त्याच्यानंतर पहा पान नंबर 85 वर की सल्फ्युरिक ऍसिड इज प्रेझेंट इन द ऍसिड रेन अँड मटेरियल्स कमिंग आउट ऑफ द माइन्स. खाण जे आहे तर त्या खाणीमधून बाहेर पडणारे जे काही पदार्थ आणि ऍसिड रेन म्हणजे आम्ल पर्जन्य जे आहे तर याच्यामध्ये आपल्याला माहिती की सल्फ्युरिक आम्ल जे आहे तर ते सल्फ्युरिक आम्ल त्या ठिकाणी असतं. यू नो दॅट इरोजन ऑफ द मेटल्स प्रेझेंट इन द स्टॅच्यूज, ब्रिज अँड बिल्डिंग ऑकर्स ड्यू टू इट. आणि या ठिकाणी खाणीमधून बाहेर पडणारे जे काही पदार्थ असेल की आम्ल पर्जन्य जे आहे तर याच्यामध्ये असणारे जे काही सल्फ्युरिक ऍसिड जे आहे तर त्या सल्फ्युरिक ऍसिडमध्ये स्टॅच्यूज म्हणजे पुतळे, त्याच्यानंतर ब्रिज म्हणजे पूल किंवा इमारतीमधील जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंचं काय होतं नसतंय तर त्या ठिकाणी असणारं जे काही इरोजन म्हणजे शरण जे आहे तर ते शरण त्या ठिकाणी होतं हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती. सल्फ्युरिक ऍसिड इज द सोर्स ऑफ एनर्जी फॉर सम पेशीज ऑफ द बॅक्टेरिया लाईक ऍसिडोफिलम, सॅप. आता सॅप म्हणजे त्या ठिकाणी पेशीज प्रजाती आपण त्या ठिकाणी म्हणणार आहे. काय म्हटलेले? ऍसिडोफिलस फेरोऍक्टिडन्स आणि ऍसिडोफिलम असणार जे काही सॅप. पुन्हा एकदा पहा काय सांगतोय मी की सल्फ्युरिक ऍसिड इज द सोर्स ऑफ एनर्जी फॉर सम पेशीज ऑफ द बॅक्टेरिया लाईक ऍसिडोफिलम, सॅप अँड ऍसिडोबॅसिलस फेरोसायनेट्स. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की ऍसिडोबॅसिलस फिरोऑक्सिडन्स आणि ऍसिडोफिलियम या ज्या काही प्रजाती ज्या आहेत या जीवाणूंसाठी सल्फ्युरिक आम्ल जे आहे तर ते सल्फ्युरिक आम्ल काय आहे तर त्या ठिकाणी हा ऊर्जेचा असणारा जो काही स्रोत जो आहे तर तो स्रोत त्या ठिकाणी असणार. कोणकोणते त्या ठिकाणी बॅक्टेरिया आपल्याला सांगितले त्याचा आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे.
पहिलं आपल्याला सांगितलेलं आहे ऍसिडो फिलम सॅक आणि दुसरं आपल्याला सांगितलेलं आहे तर त्या ठिकाणी ऍसिडो बॅसिलस फेरो काय सांगितलेले फेरो ऑक्सिडन्स हे जे काही दोन बॅक्टेरिया कोणकोणते दोन बॅक्टेरिया आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले तर सर्वसाधारणपणे ऍसिडो बॅसिलस फेरो ऑक्सिडन्स आणि ऍसिडोफिलम या ज्या काही दोन प्रजाती ज्या आहेत तर ह्या ज्या काही जीवाणूंच्या असणाऱ्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजातींसाठी सल्फ्युरिक आम्ल जो आहे तर तो ऊर्जेचा स्रोत आहे एवढं फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि हेन्स दिस बॅक्टेरिया कॅन कंट्रोल टू सॉइल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू द ऍसिड रेन. आणि म्हणून हे जे काही दोन बॅक्टेरिया जे आहेत जीवाणू जे आहेत तर ते जीवाणू काय करताना असतात आम्लपर्जन्य जे आहे तर त्या आम्लपर्जन्यामुळे होणारं भूप्रदूषण जे आहे तर ते भूप्रदूषण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताना असतात. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू.